Good afternoon, my dear students. I, Bhalsing Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this fourth lecture on topic nutrition and health. Of subject health, communication, health, education, and community pharmacy for first year diploma pharmacy student. So, my dear students, in earlier lecture we had studied the various concept of the chapter, including the concept of nutrition. Also we had studied the various sources of the food, origin of the food. Then we had studied the vitamins, including the oil soluble vitamins like vitamin A, vitamin D, vitamin E, and vitamin K. Also we had studied one vitamin, that is vitamin K, vitamin C, which one is the water soluble vitamin B, and we had studied vitamin B, which one is the water soluble vitamin. In today's lecture we are going to study the remaining vitamin, that is the vitamin C, and other minerals or elements which are present inside our body. First of all, we will start with the topic, that is the vitamin C. Now, this vitamin C is one of the water soluble vitamins. You know that there are only two types of vitamins that are the water soluble. One is the vitamin B and second one is the vitamin C. आता फक्त vitamin B and vitamin C हे दोनच vitamin काय आहेत, water soluble आहेत. Water soluble म्हणजे they are soluble, generally dissolved in a water, so they are called as a water soluble vitamin. Vitamin C is also called as the ascorbic acid. Vitamin C ला दुसरं काय नाव आहे, ascorbic acid. It is very much sensitive to heat. Means what happens, the degradation, due to the degradation heat, the degradation of this vitamin takes place. म्हणजे विटॅमिनचा ज्यावेळेस ह्या व्हिटॅमिन सीचा हीट बरोबर कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेस त्याची ॲक्टिव्हिटी किंवा तो विटॅमिन्स काय होतो, डिस्ट्रक्ट होतो. म्हणजेच त्याला आपण म्हणतो विटॅमिन सी इज सेन्सिटिव्ह टू हीट. दिस विटॅमिन सी इज हॅव्हिंग इम्पॉर्टंट रोल इन द टिश्यू ऑक्सिडेशन. इट इज निडेड फॉर द फॉर्मेशन ऑफ कोलेजन. पहा, ही विटॅमिन सी जे असतं याचं इम्पॉर्टंट रोल कशामध्ये, टिश्यू ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये आहे आणि आल्सो कोलेजन फॉर्मेशनमध्ये पण आहे. विटॅमिन सी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. इट इज रिड्युसेस, दिस विटॅमिन सी रिड्युसेस फेरिक आयर्न टू फेरस आयर्न अँड फॅसिलेट्स ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. तर विटॅमिन सीमध्ये काय होतं, विटॅमिन सीमुळं फेरिक आयनचं फेरस आयनमध्ये काय होतं, रिडक्शन होतं. इट रिड्युसेस फेरिक आयर्न टू फेरस आयर्न, आणि त्याच्यामुळं काय होतं, आयर्नचं ॲब्सॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये होतं. म्हणजे आयर्न ॲब्सॉर्प्शनसाठी विटॅमिन सी इम्पॉर्टंट आहे. पहा, डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी, विटॅमिन सीच्या कमतरतेमुळं कोणता डिसीज होतो किंवा जो आजार होतो, दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज द स्कर्वी अँड विच इज कॅरेक्टराइज बाय द ब्लिडिंग गम्स. म्हणजे स्कर्वीमध्ये काय होत असतं, ब्लिडिंग गम्स म्हणजे हिरड्यामधून रक्त येणे. दाताच्या शेजारी ज्या हिरड्या असतात त्या हिरड्यामधून रक्त येणे, हा जो डिसीज आहे दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज द स्कर्वी अँड विच इज कॅरेक्टराइज बाय द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी. Also, there are some other indications of the deficiency of this disease, including the delayed wound healing, anemia, weakness, and these are the some symptoms which are associated with the deficiency of vitamin C. येते लक्षात. मग विटॅमिन सीच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे आणखीन काय होऊ शकतं, ॲनिमिया होऊ शकतो, वुंड हिलिंगमध्ये कमी वुंड हिलिंगला म्हणजे जखम भरून येण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर होत नाही. दीज आर द अदर सिम्पटम्स विच आर असोसिएटेड विथ विटॅमिन सी. देन मिनरल्स, देर आर अबाउट 50 केमिकल एलिमेंट्स विच आर फाउंड इन आवर बॉडी. म्हणजे आता झालं आपल्या बॉडीसाठी आपण पाहिलं मायक्रो जे मेन रिक्वायरमेंट आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स असे दोन प्रकारचे न्यूट्रिएंट्स पाहिले. आपण त्याच्यामध्ये पाहिलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स. दीज आर द इसेन्शियल और दीज आर द macronutrients which are required for our
बॉडी आणि ॲज वेल ॲज व्हिटॅमिन्स आर ऑल्सो नेसेसरी. जनरली आपल्याला जी एनर्जी भेटते ती कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्सपासून एनर्जी भेटते. व्हिटॅमिन्सपासून एनर्जी भेटत नाही, पण व्हिटॅमिनचा रोल काय असतो, हे जे न्यूट्रिएंट्स आहे त्याचा बॉडीसाठी युटिलायझेशन करण्यासाठी या व्हिटॅमिन्सचा रोल असतो. अंडरस्टँड. मग आता मिनरल्स पाहिजे आपल्याला. जनरली 50 मिनरल्स आर देअर इन आवर बॉडी विच आर फाउंड इन आवर बॉडी. दे आर रिक्वायर फॉर द ग्रोथ, रिपेअर अँड रेग्युलेशन ऑफ बॉडी फंक्शन. कशासाठी त्यांची गरज आहे मिनरलची? आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, रिपेअरसाठी आणि रेग्युलेशनसाठी. ह्या गोष्टी करता ह्या मिनरल्सची आपल्या बॉडीसाठी आवश्यकता असते. दे आर जनरली डिवायडेड इंटू 3 टाईप्स. 50 मिनरल्स जनरली फाउंड होतात आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या बॉडीसाठी ते वेगवेगळं काम करतात, की जसं त्याचं काम असतं ग्रोथमध्ये पार्टिसिपेशन करणं, आपल्या बॉडीमध्ये रिपेअर करणं. काय रिपेअर करणं? एखादी सेल इंजुरी आहे, टिश्यू इंजुरी आहे, ज्याला काही इंजुरी झाली तर त्या वुंड झाली तर रिपेअरिंग, रेग्युलेशन ऑफ बॉडी फंक्शन, हे सगळ्यासाठी ह्या मिनरल्सचा वेगवेगळ्या मिनरलचा उपयोग होत असतो. पहा, जनरली मिनरल्स आर डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स. मिनरल 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहे. वन इज द मेजर मिनरल्स, सेकंड वन इज द ट्रेस एलिमेंट अँड थर्ड वन इज द ट्रेस कंटामिनंट्स. आता मेजर मिनरल्स कोणकोणते पहा. मेजर मिनरल्स इन्क्लुडिंग द कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, calcium, phosphorus, sodium, potassium. These are the major minerals which are found inside our body. Then second one is the trace element including iron, iodine, fluorine, zinc. These are the trace elements. Then trace contaminants including the lead, mercury, aluminum. These are the trace contaminants which are found inside our body. So this is about the minerals. हे काय आहे? मिनरल्स. देन नेक्स्ट वन इज द कॅल्शियम. कॅल्शियम, आता आपण हे मिनरल्स याच्यातले जे इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट मिनरल जे आपल्या बॉडीसाठी असतं दॅट इज द कॅल्शियम. कॅल्शियम इट कन्सिस्ट अबाउट 1.5 to 2% ऑफ टोटल आवर बॉडी वेट. आता लक्षात घ्या, आपलं जे बॉडी वेट आहे हे बॉडी वेट वेगवेगळ्या पार्टचं बनलेलं असतं. म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला जर क्वेश्चन आला की आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त वेट कशाचं असेल तर ते असतं बॉडीमध्ये आपलं सगळ्यात जास्त म्हणजे वेट असतं जे वॉटरचं असतं. वॉटर कंटेंटचं वेट आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त असतं. मग तसं प्रत्येक गोष्टीसाठी ब्लडसाठी वेगळं वेट आहे, बोन्स, नंतर टिश्यू, देन देर आर सम ऑर्गन्स, एव्हरी ऑर्गन हॅव्हिंग इट्स ओन वेट. आणि मग अशा प्रकारचं सर्वांचं एकत्रित करून आपलं टोटल बॉडी वेट भरत असतं. तर मग आपल्या बॉडीचं जेवढं वेट आहे त्यातलं 1.5 to 2% बॉडी वेटमध्ये काय असतं? कॅल्शियम असतं. म्हणजे आपण असं कन्सिडर केलं की एक पर्सन इज वेईंग ऑफ 50 किलोग्राम, 50 किलोग्रामचा एखादा पर्सन आहे तर त्याच्यामध्ये 2%ने आपण कॅल्क्युलेट केलं तर त्याच्यामध्ये 1 किलो ग्रॅममध्ये काय असतात? कॅल्शियम असतात. अंडरस्टँड. द 98% ऑफ कॅल्शियम. आणि मग हा कॅल्शियम जो बॉडीमध्ये आहे तो कुठं असतो? त्यातला 98% कॅल्शियम फाउंड इन बोन्स. जे आपले हाडे आहेत त्या हाडामध्ये 98 किंवा 98% मध्ये आपल्याला कॅल्शियम सापडतो. इट इज फाउंड इन ब्लड ऑल्सो. ब्लडमध्ये पण असतो, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असतं. 10 मिलीग्राम कॉन्सन्ट्रेशनमध्ये तो ब्लडमध्ये सापडतो. हे ते लक्षात. म्हणजे जो कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल आहे जनरली किती असतो? 1.5 to 2% ऑफ टोटल बॉडी वेट. हे ते लक्षात. त्याच्यातला पण 98% कुठं असतो? आपल्या बोन्समध्ये. त्यातला पण रिमेनिंग पोर्शन कुठं असतो? ब्लडमध्ये. हे ते लक्षात. दिस कॅल्शियम परफॉर्म्स द फंक्शन. कॅल्शियमचं काय काम आहे मग आपल्या बॉडीसाठी? इट परफॉर्म द फंक्शन्स लाईक फॉर्मेशन ऑफ बोन्स, teeth, coagulation of blood, concentration of muscle, cardiac action, milk production. These are the some use of the calcium. हे कॅल्शियमचे यूज आहे का? फॉर्मेशन ऑफ बोन्सच्या फॉर्मेशनसाठी, टीथच्या फॉर्मेशनसाठी, ब्लडच्या कोॲग्युलेशनसाठी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मसल, कार्डियक ॲक्शन, या सगळ्या गोष्टींसाठी हे कॅल्शियम इम्पॉर्टंट असतं. मग आता दुसरं जे मिनरल्स आहे इम्पॉर्टंट मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये फाउंड होणारं दॅट इज द आयर्न. आयर्न इन ह्युमन बॉडी कंटेन 3 to 4 ग्रॅम ऑफ आयर्न आउट ऑफ अवेलेबल. आता पहा आपल्या बॉडीमध्ये किती आयर्न असतं याच्यामध्ये सांगितलेलं आहे 3 to 4 ग्रॅम.
3 to 4 ग्रॅम ऑफ आयर्न इज प्रेझेंट इनसाइड अ ह्युमन बॉडी. आणि जे अवेलेबल आयर्न आहे त्यातलं 60 to 70% कशामध्ये असतं, इट इज फाउंड इन ब्लड. अवेलेबल आयर्नपैकी 60 to 70% ब्लडमध्ये फाइंड होतं. येते लक्षात. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये किती आयर्न आहे, 3 to 4 ग्रॅम. त्याच्यातलं जे 60 to 70% जे आयर्न आहे अवेलेबल आयर्नच्या, दॅट इज अवेलेबल इन आवर ब्लड. आयर्न इज नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन, ब्रेन डेव्हलपमेंट, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, मसल ॲक्टिव्हिटी अँड कॅटेकोलामाइन मेटाबॉलिझम. आयर्न कशासाठी गरजेचं आहे, हिमोग्लोबिनच्या फॉर्मेशनसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आयर्नचा. कारण आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे काय होऊ शकतो, ॲनिमिया होऊ शकतो. म्हणजेच आयर्नचा रोल काय आहे, फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. देन ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण आयर्न गरजेचं आहे. देन रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, बॉडी टेम्परेचरचं रेग्युलेशन करण्यासाठी हे आयर्न गरजेचं असतं. देन इट इज ऑल्सो युजफुल फॉर द मसल ॲक्टिव्हिटी अँड कॅटेकोलामाइन फॉर्मेशन. These are the various use of the iron. The deficiency of iron causes, as I have told earlier, that deficiency of this iron causes the disease or condition. That condition is called as the anemia. आता मग एखाद्याला ॲनिमिया झालाय म्हणजेच कसं आपण कन्सिडर करणार, द मेजरमेंट ऑफ हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन. एखाद्याच्या बॉडीमधले हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन मेजर करून we can detect the person condition whether he is suffer from the anemia or not. म्हणजे हिमोग्लोबिनचं कंटेंट तुमच्या बॉडीमधलं पाहून कोणी पण सांगू शकतो की एखादा पर्सन ॲनिमॅटिक आहे किंवा नाही आहे. अंडरस्टँड. देन नेक्स्ट element is the iodine. Iodine is also important. For what purpose this iodine is important? The iodine is essential micronutrient. It is an essential micronutrient and it is required for the synthesis of thyroid hormone. Thyroid hormone च्या synthesis साठी. Then thyroid hormone, the thyroxine and triiodothyronine. These are the three hormones which are secreted by the thyroid gland, and for the synthesis of this secretion of this hormone, the iodine is important one. It is required for the normal growth and well-being. नॉर्मल ग्रोथ, ह्युमनची नॉर्मल ग्रोथसाठी आणि वेलबिंगसाठी हे आयोडीन इम्पॉर्टंट असतं. पहा, ह्युमन बॉडी कंटेन अबाउट 50 मिलीग्राम ऑफ आयोडीन. 50 बॉडीमध्ये किती आयोडीन असतं, 50 मिलीग्राम. अँड डिफिशियन्सी ऑफ आयोडीन कॉजेस हायपोथायरॉइडिझम, रिटार्डेशन ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट अँड इन्क्रीज द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. म्हणजे आयोडीनच्या डिफिशियन्सीमध्ये काय होतं, आयोडीनच्या डिफिशियन्सीमध्ये हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. रिटार्डेशन म्हणजे हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्या कंडिशनमध्ये थायरॉइड हार्मोनची कमतरता असते. देन रिटार्डेशन ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट, फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथ ही रिटार्ड होते, म्हणजे थोडी समवॉट प्रपोर्शनमध्ये स्टॉप होते किंवा स्लो होते. दॅट इज द रिटार्डेशन ऑफ फिजिकल अँड मेंटल ग्रोथ अँड इन्क्रीज इन द रेट ऑफ ॲबॉर्शन. These are the some common defects that may observed with a deficiency of iodine. The next one is the fluorine. Fluorine is essential for normal mineralization of bone and formation of dental enamels. फ्लोरीनची आपल्या बॉडीसाठी काय आवश्यकता आहे, फॉर द नॉर्मल मिनरलायझेशन. नॉर्मल मिनरलायझेशन बोनचं जे म्हणजे खनिजीकरण म्हणतो आपण बोनचं, त्याच्यासाठी दिस फ्लोरीन इज इम्पॉर्टंट अँड फॉर्मेशन ऑफ डेंटल इनॅमल्स. देन नेक्स्ट, इनॲडिक्वेट इंटेक ऑफ फ्लोरीन इज असोसिएटेड विथ डेंटल कॅरीज. जर फ्लोरीन एखाद्याला कमी प्रमाणात भेटतं तर त्याचं तो कसा ओळखला जाऊ शकतो, विथ अ डेंटल कॅरीज. अँड प्रोलॉंग इंजेक्शन ऑफ फ्लोरीन थ्रू द ड्रिंकिंग वॉटर इज असोसिएटेड विथ डेंटल अँड स्केलेटल फ्लोरोसिस. जसं हा फ्लोरीन कमी पण नसला तर डेंटल कॅरीज होतो, पण जास्त पण झाला तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं, डेंटल अँड स्केलेटल फ्लोरोसिस. डेंटल अँड स्केलेटल फ्लोरोसिस जनरली हे कधी ऑब्झर्व होतं, ज्या एरियामध्ये ज्या एरियाच्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये हाय अमाऊंट ऑफ फ्लोराईड्स असतील त्यावेळेस हा प्रॉब्लेम होऊ शकतो. की ज्यावेळेस खूप पाण्यामध्ये फ्लोराईड्स प्रेझेंट आहे आणि मग तो पर्सन कंटिन्युअसली ते वॉटर ड्रिंक करतो तर त्याला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. कोणता,
की डेंटल अँड स्केलेटल फ्लोरोसिस. आता त्याच्याबरोबर आणखीन कोणते इलिमेंट आहे? नेक्स्ट इलिमेंट इज द झिंक. झिंक इज द अदर इलिमेंट अँड दिस झिंक इज अ कंपोनंट ऑफ मेनी एन्झाईम. खूप साऱ्या एन्झाईममध्ये आपल्याला झिंक पाहायला भेटतो. देन इट इज रिक्वायर फॉर द सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इन पँक्रियाज. पँक्रियाज जे आपलं बॉडीमधलं जे पँक्रियाज आहे, दॅट पँक्रियाज सिक्रिएट्स वन हार्मोन. दॅट हार्मोन इज कॉल्ड ॲज द इन्सुलिन अँड इन्सुलिन इज नेसेसरी necessary आहे, right? If a person suffer from a deficiency of insulin, then the person may subjected for a disease. That disease is called as the diabetes mellitus, you know that. So this zinc is very much important for the synthesis of the insulin. Its deficiency, आता झिंकची डेफिशियन्सी असली तर त्याच्यामुळं कोणता काय होऊ शकतं? रिटार्डेड ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे ग्रोथमध्ये परत रिटार्डेशन म्हणजे थोडक्यात अडथळा येणे किंवा ग्रोथ प्रॉपर होणे न होणे. इट इज कॉल्ड ॲज द ग्रोथ रिटार्डेशन. दिस थिंग मे हॅपन विथ द डेफिशियन्सी ऑफ द झिंक. देन अजून काय होऊ शकतं? इम्पेअर्ड सेक्शुअल फंक्शन, मल्टिपल इन्फेक्शन, डिसऑर्डर इन टेस्ट अँड स्किन डिसऑर्डर. these are the other problems which are associated with the deficiency of zinc. Understand? The next one is the copper. This copper is also important element, and this copper is necessary, or it may be present in a number of enzymes. खूप साऱ्या एन्झाईममध्ये हे आपल्याला कॉपर पाहायला मिळतं. मग कोणकोणते एन्झाईम्स असतात कॉपर ज्याच्यातून भेटतं आपल्याला, किंवा भरपूर वेगवेगळे खूप सारे एन्झाईम असतात. इट फॅसिलिटेट ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. आयर्नचं ॲब्सॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये करण्याचं काम कोण करत असेल तर हा कॉपर करत असतो. पहा, it play important role in the incorporation of iron in the molecules of hemoglobin and cytochrome. This is the role of copper. आता एवढे पहिले आपण जे वेगवेगळे कॅल्शियम, आयर्न, आयोडीन, फ्लोरीन, झिंक, कॉपर, these are the various element which are unnecessary for our body. त्याच्या डेफिशियन्सीमुळं काय होतं हे पण पाहिलं आहे आपण. पण अजून त्याच्या व्यतिरिक्त आपण सुरुवातीला पाहिलं की जवळजवळ बॉडीमध्ये 50 प्रकारचे मिनरल सापडतात. आणि मग काही मिनरलच्या डिफिशियन्सीमुळं काय होऊ शकतं याबद्दल आणखीन आयडिया नाही आहे. ते एलिमेंट कोणते आहेत? जसे क्रोमियम, सेलेनियम, कोबाल्ट, मॅग्नीज, निकेल. these are the other elements which are also necessary or which may be present in our body, but the deficiency of these elements have not been reported till date. So kindly remember only those elements. Then आता गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटनी सगळ्यांची हेल्थ चांगली राहावी थ्रू द न्यूट्रिशन म्हणून वेगवेगळे प्रोग्राम राबवत असतं. मग कोणकोणते वेगवेगळे प्रोग्राम गव्हर्नमेंट राबवतं? नॅशनल प्रोग्राम्स रिलेटेड टू द न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आत्तापर्यंत वेगवेगळे राबवलेले प्रोग्राम कोणकोणते प्रोग्राम राबवलेले आहेत पहा, आपण ते पाहू थोडक्यात. त्यांचे नावं फक्त लक्षात ठेवायचं आहे. व्हिटॅमिन ए प्रोफायलेक्सिस प्रोग्राम राबवला होता गव्हर्नमेंटने. देन नेक्स्ट प्रोफायलेक्सिस अगेन्स्ट न्यूट्रिशनल ॲनिमिया, हा एक प्रोग्राम रन केला होता. त्याच्यानंतर कंट्रोल ऑफ आयोडीन डिसऑर्डर, याच्यासाठी पण गव्हर्नमेंट जागृती करत असतं. देन स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्राम हा पण राबवला आहे. देन नेक्स्ट वन इज द बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम, हा पण आपल्याकडं चांगल्या प्रकारे राबवत आहे गव्हर्नमेंट. देन इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस अँड लास्ट वन इज द मिड डे मील प्रोग्राम. These are the various program which are related to the nutrition development and which are run by the government of India. This is all about the nutrition and health. So my dear students, kindly see all the parts which are present in our playlist of this chapter. If you are having any doubts, you can contact me through my WhatsApp number. So my dear students, till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.